तर राज्यातील नगरपंचायत आणि नगर परिषदांचे निकाल आता समोर आलेले आहेत। महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा संघर्ष दिसून आलेला आहे। अनेक ठिकाणी काटेकी टक्कर होती, काही ठिकाणी तर अगदी एका मताने उमेदवार हे निवडून आले, तर काही ठिकाणी खूपच मोठ्या फरकाने उमेदवार हे निवडून आलेले आहेत। पण या सगळ्यांमध्ये एक मुद्दा आपण मिस करतोय का, तो म्हणजे वंचित बहुजन आघाडीचा। वंचित बहुजन आघाडीने या निवडणुकीमध्ये अतिशय चांगली कामगिरी केली आहे। त्यांचे उमेदवार हे मोठ्या प्रमाणामध्ये निवडून आलेले आहेत। कुठे कुठे त्यांचे उमेदवार निवडून आलेले आहेत आणि कशा पद्धतीची त्यांची कामगिरी या निवडणुकीमध्ये राहिली आहे, पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी प्रियंका, आपण पाहताय न्यूज 18 लोकमत। तर वंचित बहुजन आघाडीने 288 नगरपालिका आणि नगरपंचायतींमध्ये निवडणुकीमध्ये चांगली कामगिरी केली आहे। अकोला असेल, अमरावती, नांदेड, अहिल्यानगर, कणकवली या सगळ्याच भागांमध्ये वंचितने चांगली कामगिरी केलेली आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वंचित बहुजन आघाडीने नगराध्यक्ष पद हे अमरावतीमध्ये पटकवलेलं आहे। अमरावतीमध्ये चांदूर रेल्वे नगर परिषदेमध्ये हे नगराध्यक्ष पद वंचित बहुजन आघाडीला मिळालंय। प्रियंका निलेश विश्वकर्मा यांची तिथे नगराध्यक्षपदी निवड झालेली आहे। आणि त्यानंतर अकोला जिल्ह्यातील बार्शी टाकळी नगर परिषद नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत देखील वंचित बहुजन आघाडीच्या अधिकृत उमेदवार ज्या आहेत अख्तर खातून यांचा तिथे विजय झालाय। एकंदरीतच जर आपण बघितलं तर वंचित बहुजन आघाडीची कामगिरी या निवडणुकीमध्ये अतिशय चांगलीने आश्चर्यचकित करणारी होती काही जणांसाठी। दरम्यान नगरपंचायत आणि नगर परिषदेमध्ये फुले शाहू आंबेडकरवादी तसेच आरएसएसच्या राजकारणाच्या विरोधात असलेल्या मतदारांनी आम्हाला मतदान केलं असं प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी केलेलं आहे। हे निवडणुकीचे निकाल आल्यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना ही प्रतिक्रिया दिली। या निवडणुकीच्या यशामागे जे काही संघटन आहे वंचित बहुजन आघाडीचं, ते महिलांमध्ये असेल, युवांमध्ये असेल, विद्यार्थ्यांमध्ये असेल, आंदोलनाचे कार्यकर्ते असतील, आजी माजी पदाधिकारी असतील, युवा कार्यकर्त्यांचा या सगळ्यांमध्ये मोठा वाटा असल्याचं ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या प्रतिक्रियेमध्ये सांगितलं। सर्वांनी पुढाकार घेऊन ही जी निवडणूक आहे यामध्ये आम्हाला साथ दिली असं देखील ते म्हणाले। तर कुठे कुठे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार हे निवडून आले ते आपण एकदा पाहूयात। नागपूरमध्ये वाडी नगर परिषदेमध्ये सुनीता मेश्राम, शीतल नंदागवळी आणि राजेश जंगले हे विजयी झालेत। कणकवली नगरपंचायत निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीचे सत्यशोधक सेक्युलर फ्रंट महाराष्ट्र उमेदवार लुकेश कांबळे हे विजयी झालेत। त्यानंतर वाडी नगर परिषदेमध्ये राजेश जंगले यांचा विजय झालाय। या ठिकाणी आणखी 4 उमेदवार वंचितचे विजयी झालेत। घाटंजी नगर परिषद निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार पायल संघपाल कांबळे यांचा देखील विजय झालाय। त्याचबरोबर बुलढाणा असेल, बुलढाणामध्ये जळगाव जामोद नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक 1 मधून डॉक्टर मोहम्मद सलीम मोहम्मद सबीर हे विजयी झालेत। त्यानंतर शेगाव नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये सीमा वोवे यांचा विजय झालाय। त्याचबरोबर जामखेड नगर परिषदेमध्ये संगीता भालेराव यांचा देखील दणदणीत विजय झालाय। त्यानंतर अकोटमध्ये इम्रान खान पठाण यांचा विजय झालाय। बाळापूर नगर परिषदेवर वंचित बहुजन आघाडीचे 10 उमेदवार विजयी झालेत। त्यानंतर नांदेडमध्ये कंधार नगरपालिकेमध्ये दिलीप संतराम देशमुख हे विजयी झालेत। देवळाली प्रवरामध्ये वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार संतोष चोळके हे विजयी झालेत। हिवरखेड नगर परिषदेमध्ये सविता सुनील इंगळे यांचा विजय झालाय। तर बार्शी टाकळी नगर परिषद निवडणुकीमध्ये शेख साबिर शेख अमीन हे विजयी झालेत। त्याचबरोबर चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती नगरपालिकेमध्ये जयश्री दुर्योधन यांचा नगरसेवक पदी विजय झालाय। तर अक्कलकोटमध्ये नगर परिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक 11 मधून वंचितच्या उमेदवार प्रियंका मडीखांबे यांचा विजय झालाय। आता आपण येऊयात अहिल्यानगरमध्ये संतोष चोळके हे विजयी झालेत। वंचित बहुजन आघाडी संगमनेर सेवा समिती पुरस्कृत प्रभाग क्रमांक 9 मध्ये अमजद खान उमर खान पठाण आणि विजया जयराम गुंजाळ हे विजयी झालेत। त्याचबरोबर मूर्तिजापूरमध्ये शशिकला सोळंके, यवतमाळमध्ये आनंद गायकवाड, कर्जत जामखेडमध्ये ॲडव्होकेट अरुण जाधव, भद्रावती नगरपालिकेमध्ये राखी रामटेके सलग 3ऱ्यांदा विजयी झाल्यात। या मूर्तिजापूरमध्ये वंचित बहुजन आघाडीचे तस्वर खान विजयी झालेत। तर वंचित बहुजन आघाडीच्या तेल्हारा नगर परिषद नगरसेवक पदाच्या कान्होपात्रा फाटकर विजयी झाल्यात। त्याचबरोबर अकोला बाळापूर नगर परिषदेमध्ये उमाळे विजयी झालेत। त्याचबरोबर पुढे आपण बघूयात धाराशिवमध्ये
भगूर नगर परिषदेमध्ये वंचित बहुजन आघाडीचे अजय वहाने विजयी झालेत. भूम मध्ये ब्रह्मदेव शिंदे विजयी झालेत आणि हिवरखेड मध्ये सविता सुनील इंगळे यांचा विजय झालाय. तर नगरपालिका नगरपंचायतच्या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीने अतिशय चांगली कामगिरी केल्याचं बोललं जाते. सगळ्याच वरिष्ठ पत्रकारांकडून वंचित बहुजन आघाडीच्या कामगिरीचं कौतुक केलं जात आहे. तुम्हाला या वंचित बहुजन आघाडीच्या कामगिरीबद्दल काय वाटतंय? कमेंटमध्ये आपलं मत आम्हाला नक्की सांगा आणि अशाच अधिक इंटरेस्टिंग व्हिडिओजसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत.